शब्दास्त्र विचार मंच बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी समिती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे मेमोरियल ट्रस्ट अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरे परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन भीमटेकडी अमरावती येथे नुकतेच थाटात पार पडले। कवी अभंगकार प्राध्यापक अरुण बुंदेले यांच्या अध्यक्षतेखाली गझल कवी संमेलन संपन्न झाले। प्राध्यापक बुंदेले यांनी बाबा तुमच्या शब्दाने व निखारे या परिवर्तनवादी अध्यक्षीय कवितांचे दमदारपणे सादरीकरण केले। अध्यक्षीय कवितेत त्यांनी उपमा अलंकारातून फुले शाहू आंबेडकरी विचारांचे मोल अधोरेखित केले आहे। ज्येष्ठ कवी सुदाम सोनोले यांनी सूर्य जाता काजव्याचे या गझलेतून आजच्या राजकीय परिस्थितीचा वास्तववाद रेखाटण्याचा प्रयास केला। शब्दास्त्र प्रमुख गझलकार विद्रोही प्रवीण कांबळे आपल्या गझलेत म्हणाले की संविधानाची प्रचिती येत आहे। भारताचे बग चमकले नाव आता जगातील सर्वश्रेष्ठ संविधान म्हणजे भारतीय संविधान असल्यामुळे भारताचे नाव संपूर्ण जगात चमकत आहे हे सांगण्याचा येथे गझलकार प्रवीण कांबळे यांनी प्रयत्न केलेला आहे। विद्रोही अविनाश गोंडाने यांनी मित्रास पत्र या कवितेतून आजच्या राजकारणातील वास्तववाद सांगण्याचा प्रयत्न केला। कवी प्राध्यापक देवानंद पाटील म्हणाले की बाबांचा कर्तव्य रथ मागे न नेता त्यांच्या अनुयायांनी पुढे नेण्यातच अर्थ आहे हे सांगितले। कवी दिलीप शापामोहन यांनी युद्ध नको बुद्ध हवा या कवितेतून जगाला शांतीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला। अशा या परिवर्तनवादी गझल कवी संमेलनातील विद्रोही कविता गझलांनी गझल कवी संमेलन बहरले। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।